बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये भारतात आणण्यात आले। राणाचा ताबा एनआयएनं घेतल्यानंतर त्याला एनआयएच्या पटियाला हाऊस विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। एनआयएच्या वतीनं वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला, तर या प्रकरणाशी संबंधित तथ्य न्यायालयामध्ये सादर केली। एनआयएचे वकील दयान कृष्णन यांनी न्यायालयाला सांगितले की विद्यमान पुरावे आणि इतर तथ्यांची पुष्टी करण्यासाठी राणाची 20 दिवसांच्या कोठडीच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। तर न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकत निकाल राखून ठेवला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालय परिसरात सीआयएसएफ सह निमलष्करी दलांचे जवानही तैनात करण्यात आले। एनआईए ने 20 दिन की पुलिस कस्टडी मांगी थी। कोर्ट ने 18 दिन की कस्टडी दी है इन्वेस्टिगेशन के लिए, और ये डायरेक्ट किया है कि कस्टडी में लेने से पहले और अगली डेट पे प्रोडक्शन से पहले भी कॉम्प्रिहेंसिव मेडिकल टेस्ट होंगे, और बीच में जो भी उनकी मेडिकल रिक्वायरमेंट्स हैं उनको ध्यान में रखें। क्या राणा को अब आने वाले समय में फिजिकली पेश किया जाएगा, वीसी के थ्रू ऐसी कोई नहीं, फिजिकली ही पेश किया जाएगा। सर, एनआईए ने कुछ ऐसा आर्ग्यूमेंट्स दिए हैं कि उसको मुंबई ले जाना पड़ेगा या मैं इस चीज़ पे कमेंट नहीं कर सकता, क्योंकि कोर्ट ने स्ट्रिक्ट डायरेक्शंस दिए हैं कि इस केस के बारे में डिस्कस। प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी। दिल्लीतील विशेष एनआयए कोर्टाचा निर्णय। तहव्वूर राणाला भारतात आणणं मोदींच्या कूटनीतीचा विजय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये वक्तव्य। 17 दिवसांनंतर प्रशांत कोरटकर आज जेल बाहेर येणार। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले। फायदा झाला म्हणून सगळे कांदा लावत सुटतात, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच। कोकाटेंच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता। शरद पवारांसह अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच फ्रेममध्ये। निमित्त अजित पवारांच्या धाकट्या मुलाच्या साखरपुड्याचं। घोटावडे फाटा इथल्या फार्म हाऊसवर रंगला सोहळा। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा। पगाराची उर्वरित 44% रक्कम येत्या मंगळवारपर्यंत मिळणार। आणि आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या पंचतारांकित हॉटेलला लागली आग। संभाजीनगर धुळे रोडवरच्या ग्रँड सरोवर हॉटेलमध्ये आगडोंब। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। आता ब्रेकनंतर बघणार आहोत भविष्यात वन्यजीव बचाव आणि संवर्धनासाठी डिजिटल अनुभव देणारी नवीन वेबसाईटचं वंताराने अनावरण केलंय। वंताराचे संस्थापक अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 10 एप्रिलला वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धनातील जगातील आघाडीच्या संस्थांपैकी एक असलेल्या वंताराने त्यांची नवीन वेबसाईट वंतारा.in लॉन्च करण्याची घोषणा केली। या वेबसाईटचं वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीव प्रेमींना वंताराची 360 डिग्री व्हर्च्युअल टूर करता येणार आहे, आणि ज्यामुळे वन्यजीव प्रेमींना वंताराच्या जगात घेऊन जाईल। आणि त्याचबरोबर वंतारा हे प्राणी संग्रहालय नाही, तर वन्यजीवांचं बचाव आणि पुनर्वसन केंद्र म्हणून वंताराची ओळख सुनिश्चित करेल।